पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावतोय. विकासाची गंगा आज देशात वाहत असून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना संसदीय दलाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं शिवसेनेतर्फे खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचं कौतुक केले, तर गदारोळ घालणाऱ्या विरोधकांवर त्यांनी घणाघाती टीका केली. नवी दिल्ली येथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून 2025-26 सालातील अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पूरक अनुदानाच्या मागणीच्या विषयावर बोलताना शिवसेना पक्षातर्फे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत पक्षाची भूमिका मांडली. अर्थसंकल्पात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा समन्वय साधत विकास कामांसाठी 11,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यांना संकटकालीन परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 6,500 कोटींची तरतूद केली गेली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अनुसूचित जातींसाठी 13,641 कोटींची तर अनुसूचित जातींसाठी 10,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली असून निश्चितच ही उल्लेखनीय बाब असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला, तर युनेस्कोच्या माध्यमातून राज्यातील 12 गडकिल्ले यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे आज राज्याचा इतिहास, वैभव जागतिक नकाशावर आला आहे. ही गौरवाची बाब असून खासदार नरेश म्हस्के यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. ठाणे महानगरपालिकेची स्थिती तिजोरीत नाही आणा आणि मला स्मार्ट सिटी म्हणा अशी झाली आहे. ठेकेदारांची 2,500 कोटींची देणी बाकी असून अपेक्षेप्रमाणे महसूल तिजोरीत जमा न झाल्याने प्रशासनावर आर्थिक ओझा वाढू लागलाय. विविध प्रकारची विकास कामं करणाऱ्या ठेकेदारांची प्रलंबित बिलं कशी द्यायची या चिंतेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना ग्रासले. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान ठेकेदारांनी देखील लवकरात लवकर आमची देणी द्यावी तशी मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळली होती, परंतु मोठ्या प्रयत्नानंतर 2,500 ते 3,000 कोटींवर गेलेलं दायित्व कमी होऊन ते 300 ते 400 कोटींवर आणलं होतं. मात्र गेल्या वर्षभरात पुन्हा विकासकांची देयकं प्रलंबित राहिली आहेत. अपेक्षेप्रमाणे महसूल न मिळाल्यामुळे तिजोरीत खडखडाट होण्याची वेळ आली असून विविध विभागांना युद्ध पातळीवर महसूल गोळा करण्याचे आदेश देण्यात आलेत. कोरोनाच्या काळात देखील महसूल वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांची आर्थिक गणितं बिघडली होती. अनेक कामंही बंद पडली होती. मात्र कोरोना संपतात राज्य सरकारनं जादा निधी उपलब्ध करून दिल्यानं काही प्रमाणात दायित्व कमी झालं होतं, परंतु आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं म्हणण्याची वेळ आली आहे. काल ठाण्यात टेस्ट ड्राईव्ह दरम्यान निघालेल्या एका 4चाकी वाहनाच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. मंगळवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास टेस्ट ड्राईव्ह दरम्यान निघालेल्या टाटा कंपनीच्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं 4चाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन हे वाहन 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडलं होतं. या अपघातात एक दाम्पत्य आणि शोरूमचा एक कर्मचारी या 4चाकी वाहनात बसले होते. या अपघातात या सर्वांना किरकोळ जखमा झाल्यात. मात्र आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलीस या पुढील कार्यवाही करत आहेत. उच्च न्यायालयानं आरटीई प्रवेशासाठी घातलेली 1 किलोमीटर परिघाची अट रद्द करण्याचे आदेश देऊन 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र त्याबाबत दुरुस्ती पोर्टलवर शासनानं अद्यापही केली नाही. परिणामी गोरगरीब घरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी कार्याध्यक्ष सिद्धांत वटकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आगामी 12 तासात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही कदम यांनी दिलाय. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आरटीई प्रवेशासाठी राज्य सरकारनं लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट स्थगित केली आहे.
न्यायालयानं स्पष्टपणे पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याची मुभा दिली आहे. परंतु 13 मार्च उलटूनही आरटीईच्या अधिकृत पोर्टलवर अद्यापही अंतराच्या निकषात आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आले नाहीत. ठाणे क्षेत्रातील पालकांना अद्यापही पोर्टलवर जुन्याच अटी दिसत आहेत. परिणामी 3 किलोमीटर परिघातील नामवंत शाळांची निवड करताना सिस्टीममध्ये अडचणी येत असून हजारो पात्र विद्यार्थी या संधीपासून वंचित राहत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. शिक्षण हक्क कायद्याचा मूळ उद्देशाला हरताळ फासला जाऊ नये यासाठी आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी तीव्र पाऊल उचलावं लागेल असा इशाराही यावेळी राजेश कदम यांनी दिला. मी आमचे नेते आदरणीय आव्हाड साहेब आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेतली होती. नागपूरच्या खंडपीठाने निर्णय दिला की दुर्बल आणि वंचित घटकांसाठी जी आरटीई योजना राबवली जाते तिच्यामध्ये जी अंतराची अट होती ती 1 किलोमीटरची अट रद्द करून 3 किलोमीटरपर्यंत मर्यादा वाढवण्यात येईल. परंतु आज त्या गोष्टीला आज तिसरा दिवस उजाडला असला तरी राज्य शासनाच्या वतीने ती साईट अजूनही अद्याप अपडेट करण्यात आलेली नाही. लोकांना आजही फॉर्म भरताना 1 किलोमीटरच्या डिस्टन्सच्या शाळा दिसत आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी होती की ताबडतोब ती साईट अपडेट करावी, जेणेकरून जास्तीत जास्त पालकांना आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, त्यासाठी ती साईट अपडेट करावी. त्याचसोबत ह्याच्या अगोदर ज्यांनी वेळेत अर्ज भरले 1 किलोमीटरच्या शाळा त्यांनी चॉईस केलेल्या आहेत त्यांना सुद्धा अपडेटचं बटन देण्यात यावं, एडिटचं बटन देण्यात यावं आणि त्यांना सुद्धा 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा चॉईस करण्यात यावं. त्याचसोबत हे जे 3 दिवस त्यांचे वाया गेले त्यामुळे जी 18 मार्चची मर्यादा आता घालून दिलेली ती सुद्धा 25 मार्चपर्यंत वाढवण्यात येईल, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेतील. त्याचसोबत हा फक्त ठाणे शहराचा विषय नसून जे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना ह्या किलोमीटरच्या अंतराचा जो निर्णय बदललाय त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांचं काय नेमकं बोललं, त्यांचं काय? शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्याचसोबत आज त्यांची शिक्षण मंत्र्यांबरोबर साप्ताहिक बैठक असते. त्याने आम्हाला सांगितलं सर्वच मागण्या आज आम्ही बैठकीत ठेवू आणि या सर्व गोष्टीवर काम करून लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं. येणारा काळ सकारात्मक निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादीचा पाऊल कसं? सकारात्मक निर्णय नाही झाला तर ज्या पालक संघटना आहेत त्यांच्यासोबत कोर्टात जाण्याचा आता पर्याय आहे. त्याचसोबत एक मोठी जनजागृती मोहीम राबवून आम्ही आंदोलन छेडू. केंद्र सरकारनं घरगुती तसंच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून त्याचबरोबर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. याचा विपरीत परिणाम देशातील प्रत्येक कुटुंबावर होत असून आधीच महागाईनं त्रस्त असलेली जनता या दरवाढीनं होरपळून निघत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पक्षानं ठाण्यात आंदोलन करत पोटात पडली आग परंतु मोदींनी केला सिलेंडर महाग अशा घोषणेबाजी केली. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका या संघर्षाचे परिणाम आता जगभरात जाणवू लागले. देशासह राज्यात घरगुती तसंच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे गॅसचे दर वाढवण्यात आल्यानं नागरिक हैराण झाले. त्यात दर वाढूनही गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. अनेकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केलाय तर ग्रामीण भागात पुन्हा चूल पेटवण्यास सुरुवात झाली. हॉटेल उपाहारगृहही बंद होण्याच्या मार्गावर असून तेथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होते. केंद्र सरकारनं घरगुती तसंच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होतोय. याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. ठाणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश सदस्य, सेल अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, महिला काँग्रेस तसंच युवक काँग्रेस, NSUI सह सर्व स्तरातील काँग्रेसचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
पोटात पडली आग, परंतु मोदींनी केला सिलेंडर महाग, अशी घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या. केंद्र शासनानं गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे मोठी दरवाढ केली असून सिलेंडर नोंदणीचा कालावधी देखील वाढवण्यात आलाय. त्याचा विपरीत परिणाम देशातील प्रत्येक कुटुंबावर होत असून आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता या दरवाढीनं होरपळून निघते. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं. सरकारच्या काळातून 400 रुपयावरनं 1200 रुपयावर आलेले आहेत आणि आता परत भाव वाढवत आहेत. मोदींचं कुठेही कंट्रोल, राजू इकडे, मोदींचं कुठेही कंट्रोल नाही महागाईवर. आणि त्यामुळे राहुल गांधींच्या आदेशाने, खरगे साहेबांच्या आदेशाने, प्रियंकाजींच्या आदेशाने, सोनिया गांधींच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर काँग्रेस खरगे साहेबांच्या आदेशाने रस्त्यावर उतरलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आणि सन्माननीय उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिलेल्या आदेशावरनं आज ठाणे काँग्रेस रस्त्यावरती उतरलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. आमची विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना, आमचं जे निवेदन आहे ते कृपया तुम्ही मोदी सरकारपर्यंत पोहोचवावं. गॅसचा तुटवडा कसा कमी होईल आणि गॅस सिलेंडर कसे हे कमी होईल, दर कमी होतील, याच्याकडे लक्ष द्यावे. ट्रम्पची चमचेगिरी कमी करावी.